कसं वाटेल बरं, जो मोबाईल घ्यायचं तुमच्यावालं स्वप्न आहे एक दिवस अचानक तुमच्यावाला हातात येईल, त्याच्यामध्ये तुम्ही गेम खेळते. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. आज आम्ही तिघा भावंडांनी घरून निघतानाच विचार केला होता का बरीच मोठी खरेदी करून जायची आहे, पण जाता जाता फक्त एक काळी चप्पल घेऊन घरी गेलो. आता संगमनेर मध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही जुडिओला गेलो बरं का. आता इथं आलोय म्हटलं 100% कपडे खरेदी करून जायचंच होतं आम्हाला. आता इथं आल्याच्या नंतर आम्हाला पाहिजे तसे कपडेच भेटले नाही. मग आता कपडे भेटले नाही म्हणून तिथं एक मोठा आरसा होता, त्याच्यात मस्तपैकी 2-3 फोटो काढले. आता घरून निघतानाच विचार करायला होता मोबाईल घ्यायचा आहे बरं का. मग त्याच्या आधी कपडे बघायला गेलो, कपडे तर काय पसंत नाही पडले, त्याच्यामुळे ना मग मोबाईल बघायला आलो. आता मोबाईल काय मला नव्हता घ्यायचा, मोबाईल आहे ना विशाल भाऊला घ्यायचा होता बरं का. आणि आम्ही OnePlus चा मोबाईल बघून आलो होतो घरून, पण इथं आल्याच्या नंतर त्याचा लुकच नाही पटला आम्हाला. आणि ज्या ठिकाणी मोबाईल घ्यायला गेलो होतो ना तिथे ना तो पीसच अवेलेबल नव्हता. म्हटलं मग चला आणखीन एका ठिकाणी चौकशी करून पाहू बरं का. पण तिथे गेला विषय असा झाला, तिथे ना मोबाईल तर अवेलेबल होता बरं का, पण आता आहे ना मोबाईलचा लुकच आवडला नव्हता, त्याच्यामुळे मोबाईल घेणे ना पोस्टपोन झालं होतं. पण जाऊ दे, आता नियोजन पोस्टपोन झाल्याचं काय नाही बरं का, कारण की आता 17 Pro Max ची पण टेस्टिंग घेऊन आलो होतो आपण. फक्त कॅमेराच नाही तर त्याच्यामध्ये ना फार गेम पण खेळून आलो होतो. पण मला वाटतं 17 Pro Max एवढा 2-2.5 लाखाचा घेण्यापेक्षा ना एखादा कॅमेरा येऊन जाईल तेवढ्यामध्ये. आता शेवटी येता ना आम्ही ही याकुजा बघितली बरं का. आता आमचा अख्खा दिवस कसा गेला माहिती का, नुसतं बघायचं आणि निघायचं. त्याच्यामुळे म्हटलं संगमनेरहून येता नाही काहीतरी नाही काळी चप्पल तरी घेऊन जाऊ आपण घरी जाता. आता संगमनेरचा दौरा तिथे संपला, तिथून ना आम्ही निघालो अकोल्याला. गाडीवरती उन्हामध्ये गरम झालं होतं, त्याच्यामुळे ना मग मस्तपैकी एक थंडगार लस्सी घेतली. मग शेवटी अकोल्यामध्ये आल्याच्या नंतर का पाहिजे तसे कपडे भेटले, मग तिथं मस्तपैकी कपड्यांची खरेदी वगैरे केली. आणि मग तिथून घरी आल्याच्या नंतर आम्ही होलिका दहन केलं.